नमस्कार बाळांनो. खूप विद्यार्थ्यांना ना पैसे नाहीत म्हणून ऍडमिशन घेत नाहीत किंवा पैसे नाहीत म्हणून त्यांना ज्या कोर्सेस करायचे असतात ते तटतात. तर हा व्हिडिओ आजचा बनवतोय की तुमच्याकडे पैसे नाही आहेत, घरची परिस्थिती नाही आहे आणि बऱ्याच अडचणी येत आहेत आणि काही जणांना पैसे जरी आहेत तरी त्यांना थोडेसे मुलांना काय असतं की घरच्यांचे इतके पैसे कसे घालवायचे किंवा काय करायचे हा प्रश्न पडतोय. मग पैसे नाहीत म्हणजे शिक्षणापासून थांबायला लागलेत त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत तरी पण पालकांनी त्या मुलांना जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून काय गोष्टी कराव्यात ना या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, चला. आता व्हिडिओची सुरुवात. विद्यार्थ्यांना काय असतं की बाबा आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, फार्मसी करायचं किंवा इतर कोणताही कोर्स करायचा आहे असं काहीतरी प्लॅन असेल. हा, मेडिकलच्या मेरिट आणि ते डोनेशन वगैरे त्याचा एक व्हिडिओ वेगळा असेल. पण मॅक्सिमम विद्यार्थी आपण इकडे जातात असं समजू. इंजिनिअरिंग, फार्मसी की अदर कोर्सेस मध्ये काय येईल, बीसीए येईल, काही डिप्लोमाचे कोर्सेस येतील. इंजिनिअरिंग वाला डिप्लोमा नाही म्हणत मी, बाकीचे डिप्लोमा असतात फॅशन डिझायनिंग वगैरे तिथं खूप असतात. काही एडिटिंगचे वगैरे कोर्सेस आहेत त्याची 2-2, 2.5 लाख फी आहे. हे सगळे कोर्सेस येतात. तर प्रश्न येऊन थांबतोय कुठं, फी. आम्हाला इतकी फी झेपत नाही आणि ते आम्हाला जमत नाही, तर मग आम्ही काय करावं. हे सगळे जे मुद्दे आहेत ना, तर ते येऊन तटतात आणि मग विद्यार्थी कन्फ्युज होतात. ज्यावेळी विद्यार्थ्यांना काही ठिकाणून समजतं मग बाबा डोक्यात जाळ होतोय की हे होतं आणि आम्ही घ्यायला पाहिजे होतं, ह्या गोष्टी होऊ शकत होत्या. काही विद्यार्थ्यांना कधीच माहिती होत नाहीत. तर मी इथं पैशांचा प्रश्न ज्यांच्याकडे असेल किंवा ज्यांना प्रॉब्लेम असं वाटतात तो मी क्लिअर करतोय इथे. पहिला पॉइंट आपल्याकडे काय आहे की गर्ल्स. म्हणणार मुली का? मुलींसाठी ना मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारनं जो निर्णय घेतला फ्री शिक्षणाचा तो सल्यूट करण्यासारखा आहे. यात महाराष्ट्र सरकारचं कौतुकच केलंच पाहिजे. त्यात काही वाद नाही. मग कुठली पार्टी आहे वगैरे ह्याचं काही घेणं देणं नाही आहे. जो निर्णय घेतला तो खूप चांगला घेतला. 1800 करोड रुपये, मी सांगतोय 1800 करोड रुपयाची तरतूद केली गेली आणि त्या मुलींच्या शिक्षणासाठी. आता बघूया की नेमकं आहे कशा पद्धतीनं आणि मुलींचं शिक्षणामध्ये जर बाबा प्रॉब्लेम येत असेल तर इथं सॉल्व्ह होईल. बऱ्याच घरांमध्ये आम्ही पाहतोय आज पण की 2-3 मुलं आहेत, त्यातल्या मुलीला शिकवायचं की नाही शिकवायचं हा प्रश्न आजही पडतो. आजही आपल्या समाजात अशा गोष्टी आहेत. मुलगा आणि मुलगी आहे ना, मुलग्याला शिकवतील, खूप खर्च करतील, मुलगीला नाही. त्यात आणि मुलीचं काय म्हणतात, 20-21व्या वर्षी लग्नच होणार आहे. आजही बऱ्याच ठिकाणी चालतंय. मग मुलींसाठी शिक्षण फ्री आहे, कुठल्या पद्धतीनं गोष्टी होणार ते पाहतील. मग काही लोकांचं असं म्हणणं असतं सर फक्त फी माफ झाली, राहणं खाणं वगैरे गोष्टी आहेतच ना, त्याच्यासाठी पण काय तरतूद आहे ते पाहूया आपण. ओके, फर्स्ट मुली. शिक्षण सगळं मोफत आहे. ट्युशन फी म्हणजे जे काही कॉलेजची फी असते ना ती मोफत. हा, डेव्हलपमेंट फी काही ठिकाणी 10,000 आहे, 15,000 आहे, 20 आहे, काही ठिकाणी आता 50-60 पर्यंत नेले, पण हे खूप कमी आहे. ट्युशन फी मॅक्सिमम 80 ते 90% तुमच्या फीचे असते, ते पूर्ण माफ आहे. पूर्ण फी 80 ते 90% क्लिअर फी माफ झाली. काही लोक म्हणतील की सर आहे कुठं फक्त कागदोपत्रीचं आहे, असं नाही आहे. नाही आहे, क्लिअर कट होत आहे. काही ठिकाणी फी घेतात पण तिथं आता सांगतो काय प्रॉब्लेम आहे. ती फी घेतात का, त्यांचं कॉलेज नवीन आहे, तिथे ऍडमिशन होत नाहीत, त्या आहे त्या मुलांच्या फीवर कॉलेज चालवायचं आहे. मग आता ही फी भरतं कोण, जी माफ केले सरकार. सरकार काय लगेच देत नाही ऍडमिशन झाल्यानंतर, काही 6 महिने वर्षभर लागतं. मग ती कॉलेजेस काय म्हणतात, सरकारकडून आल्यानंतर तुम्हाला देतो, आता द्या. पण ही खूपच कमी कॉलेजेस आहेत आणि मग मी म्हणतो अशा कॉलेजला जाच का, थांबा ना, जाऊ नका त्या कॉलेजला. सो मॅक्सिमम कॉलेजांमध्ये मुलींचं शिक्षण फ्री आहे. ट्युशन फी झालं. राहण्या खाण्याच्या खर्चाकडे येऊया. समजा तुम्ही तुमच्या आसपासच्याच गावांमध्ये राहताय, तर तिथं काय तुम्ही गावातीलच कॉलेज आहे, गावाच्या जवळपास बस असतात फॅसिलिटी, मग तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बसनं जावा किंवा कॉलेजच्या बस असतात त्याच्यासाठी 1,000-1,200 खर्च येईल. वर्षातून 10-12 हजार रुपये येणार आहे. तो पण खर्च कुठून काढायचा पाहतो. म्हणजे काय, शिक्षण मोफत झालं, ट्रॅव्हलिंगचा थोडाफार खर्च आहे. काही विद्यार्थी काही पालक म्हणतील की सर आम्ही हॉस्टेल मेसला राहणार आहे. मग हॉस्टेल मेस साठी राहायला परत स्कॉलरशिप्स आहेत. स्कॉलरशिपचा व्हिडिओ येईल, फक्त मी रिझल्टची वाट पाहतोय सीईटीच्या. का, त्याच्यानंतर सगळ्याच गोष्टी क्लिअर होतात. कुठल्या कॉलेज मिळतात, जवळपास काय होतंय, कुठं ऍडमिशन होईल, ह्या क्लिअर होतात. स्कॉलरशिप मराठा असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप ती आज 35 ते 38 हजार पर्यंत पोहोचले. मग ती सगळ्या मराठ्यांना मिळेल. प्लस कास्टनुसार कास्टचे हॉस्टेल्स आहेत किंवा त्या असतात, त्याही तुम्हाला देतात. प्लस कास्टनुसार तुम्हाला हॉस्टेलच्या फी पण माफ होतात. ज्या हॉस्टेलला राहताय, हे हॉस्टेल काय जिथं राहताय किंवा तुम्ही पीजी करताय म्हणजे एक रूम करून राहिलाय, तिथलं लेटर सबमिट केलं तरी पण मिळतं. ते 40-1 हजार रुपये तिथं मिळतात. प्लस एज्युकेशनल लोन साठी पण अप्लाय करू शकतो, ह्याचा एक वेगळा डेडिकेटेड व्हिडिओ बनवतोय. त्याच्यानंतर पुढे स्कॉलरशिप आहेत. एक स्कॉलरशिप ही सांगितली, दुसरी स्कॉलरशिप 60,000 सगळ्यांनाच मिळणार आहे. ऑब्व्हियसली 1 लाख आहेत. जवळपास
2 लाखांच्या स्कॉलरशिप आहेत. तुम्हाला त्यातलं किती रुपये पाहिजे तो राहण्या खाण्यासाठी लाखभर रुपये पास झाले ते मिळतील. ते तुम्ही इझिली अप्लाय करा, ते मिळणारच आहेत. ठीक आहे, म्हणजे इकडचा खर्च झालाय, शिक्षण झाले, फक्त राहण्या खाण्याचं हॉस्टेलचं पण होते तुम्ही मराठ्यांमध्ये असाल तर. एज्युकेशनल लोनला कधी चला ह्यातली कुठलीच स्कॉलरशिप मिळाली नाही तर एज्युकेशनल लोनला तर बऱ्याच प्रायव्हेट स्कॉलरशिप आहेत त्या पण मिळतात. फ्री शिक्षणवाले मी म्हंटल ना मागच्या व्हिडिओमध्ये की माझे विद्यार्थी आहेत ते फी 1 पण रुपया भरत नाहीत, पण 2-2 लाख रुपये स्कॉलरशिप, म्हणजे 12वी झाल्या पुढचे 4 वर्ष 2 लाख स्कॉलरशिप केल्या, म्हणजे महिन्याला 15,000 रुपये त्यांना पगार चालू झाल्यासारखं आहे शिकण्यासाठी. ह्या गोष्टी आहेत. मग हे झालं मुलींचं. मग ना सर आम्ही मुलांमध्ये येतोय, मग ही फीचं काय करायचं आहे, ही कुठनं आणू आम्ही, त्याच्यासाठी मुलांच्या विषयाकडे येऊ. सेम मुलांना काय SC ST NT TFW असाल तर तिथं परत ट्युशन फी 0 झाली. दुसऱ्या कास्ट मध्ये येत आहे म्हणजे कुठले SC BC मराठा OBC EWS EBC हे जे काय SBC पण पकडा, हे ज्या कास्ट मध्ये येत असतील तर तिथं 50% फी मध्ये सवलत आहे. राहिली 50% ते आणायचे कुठून बघूया, एकच मिनिटात थांबा. परत तुम्ही त्याच गावातून किंवा आसपास आहे अपडाऊन करू शकता, येणं जाणं किरकोळ खर्च येईल त्याचा. हॉस्टेलला राहणार आहे परत स्कॉलरशिप आहेत. मग अशी सांगितलं ज्या काय ओपन असाल मराठा असाल तर ते डॉक्टर पंजाबराव देशमुख ती स्कॉलरशिप येते. एज्युकेशनल लोन काढा जर कुठल्या स्कॉलरशिप, ज्या स्कॉलरशिप मुलींना आहेत त्याच मुलांना पण आहेत, 2-1 लाख रुपयांपर्यंत तिथं पोहोचेल. ते जर तुम्हाला मिळालं ना एज्युकेशन लोन, तुम्ही म्हणाल एज्युकेशन लोन काढण्यासाठी आमच्याकडे कुठं काय तारण द्यावं लागत नाही. 7.5 लाख रुपयेपर्यंत जो काय खर्च असतो, 7.5 लाख रुपयेपर्यंत जे काय एज्युकेशन लोन ते काय होते तुम्हाला अप्रुव्हल होते विदाऊट कुठली गॅरंटी, म्हणजे घर जमीन शेत वगैरे असं काय द्यावं लागत नाही. क्लिअर सांगतोय 7.5. तुम्ही म्हणणार नाही फेडलं तर, अहो नाही फेडलं तर ते पुढचा विचार करू. मुलगा इंजिनियर झालाय, खर्च किती यायला लागला एवढाच आहे, आणि इथलं एक 40-50 हजार रुपये एक 4-5 लाख रुपयाच्या आत होतंय. पण तिथं पण समजा 4-5 लाख तुम्ही गरीब झाला असं म्हणताय की आम्ही गरीब आहे खूप नाही आहे, तर मग ह्या स्कॉलरशिप ढीगभर ऑटोमॅटिक मिळणार आहेत तुम्हाला. इथल्या खर्च खूप नाही आहे, इझिली पैसे मिळत आहेत. मी क्लिअर सांगतो, मी स्वतः गेली 6-7 वर्ष हे विद्यार्थ्यांना सांगतोय करतोय, विद्यार्थी घेत आहेत. आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या पालकांनी पण विद्यार्थ्यांना ना एज्युकेशन लोन काढायला लावा. का माहिती आहे, त्यांना जबाबदारीची जाणीव होऊ दे की बाबा आज काय झाले, श्रीमंत आहेत किंवा आहेत पैसे, पालक म्हणतील तेवढे देतात, पण त्या मुलांना जबाबदारीची जाणीवच नसते, मग ते कसे पण उधळतात. काय बरेच विद्यार्थी मी आज असे पाहिले की ज्यांना पालकांना मी सांगितल्यानंतर एज्युकेशन लोन काढा त्यांनी काढून दिलं. मुलांना अक्कल आली की काय मी खर्च किती करतोय आणि पुढे जाऊन तोच मला फेडायचा आहे. हा बर्डन नाहीये मुलांच्यावर, ही जाणीव आहे. लवकर जाणीव करून द्यायला लागली. जुन्या काळात बघा की पालक आपल्या मुलांना काय करत होते, का लवकर जाणीव व्हावी, मग ही पण होऊ दे ना. तुम्ही कुठं मुलांना देणार, आणि हे एज्युकेशन लोन काय असं नाही 4 वर्ष झाल्या कुठं फेडायचं आहे. 1 वर्ष दिला जाईल, 5व्या वर्षानंतर तुम्हाला त्याचे हप्ते चालू होणार आहेत. मुलं तो पण चांगलंच नोकरीला लागतील. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही पैशांमुळे तटताय ना, नाही तटणार आहे. खूप ह्या फॅसिलिटी आहेत. बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांना माहित नाही, आणि काही जण म्हणतात हे कागदावरच आहेत, कागदावर नाही आहेत. घरात कोण येऊन देणार नाहीये तुम्हाला, तुम्हाला तिथे जाऊन अप्लाय करायला लागेल, फॉर्म भरायला लागतील. मुलं करू द्या ना, मुलं 18 वर्षाचे झाले त्यांना कुठं काय अडचण नाही. घरात बसून तुम्हाला कोण पैसे आणून देत नाही, एवढं तर सगळं क्लिअर असेल. ठीक आहे, त्यामुळे जर ऍडमिशन पैशामुळे थांबत असतील ना, नका थांबू, मेसेज करा. तुम्हाला असेल समजा इथे एक नंबर पण आहे. आता आम्ही इंजिनिअरिंगचं काउन्सिलिंग पण स्टार्ट केलंय, त्याच्यासाठी पण इन्क्वायरी असेल किंवा बाकीच्या ज्या स्कॉलरशिप वगैरे असतात त्याचे व्हिडिओ किंवा जे काही डाऊट्स असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला बाकीच्या सगळ्या इन्फॉर्मेशन पाठवल्या जातात. ठीक आहे, चला थँक्यू.